मराठ्यांमधला असंतोष पुढे आला आणि त्या असंतोषाला हवा देण्याचं काम प्रत्येक राजकीय पक्षाने केलं। विशेषतः मी असं म्हणेल की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्या असंतोषाला हवा देण्याचं काम केलं। गावागावामध्ये मराठ्यांमध्ये एक अशी मानसिकता तयार झाली की आरक्षणामुळे दलित आमच्या पुढे निघून जात आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जर भाजपला सोडवता आला नाही तर तो पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा एवढाच प्रभावी ठरणार। म्हणजे जेवढा गोंधळ वाढेल तेवढा गोंधळ निर्माण करत जाणं हे भाजपच्या पथ्यावरती पडणारं आहे। या आघाडीतला कोणताही पक्ष आणि त्या पक्षांचे स्थानिक नेते हे पक्षशिस्तीला फारसे पाळणारे नाहीत आणि त्यामुळे महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये सर्वात जास्त बंडखोरीला तोंड द्यावं लागू शकतं। भाजपचे उमेदवार कदाचित बंडखोरी करणार नाहीत, मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे उमेदवार बंडखोरी करणार नाहीत याची खात्री कोणीही देऊ शकत नाही। म्हणजे हे म्हणजे थोडं मागे घेऊन जातो मी। 19 नंतर ह्या गोष्टी वाढायला लागल्या असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे जसं महाराष्ट्रातलं पॉलिटिकल स्ट्रक्चर बदलायला लागलं, म्हणजे पार्टीचं म्हणजे शिवसेना भाजप ते शिवसेनेची दोन शकलं झाली, उद्धव बाळासाहेब ठाकरे मवियासोबत आहेत, एकनाथ शिंदे भाजपसोबत आहेत, दोन राष्ट्रवादी आहेत। तर हे जसं पॉलिटिकल पार्टीचं स्ट्रक्चर बदलायला लागलं, अलायन्सेसचं स्ट्रक्चर बदलायला लागलं, तसंच एका बाजूला समाजाचंही स्ट्रक्चर बदलताना आपल्याला दिसतंय। तर ह्याची सुरुवात 19 पासून झाली का आणि आता त्याचं स्वरूप या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसलं आणि आता येणाऱ्या विधानसभेत सुद्धा त्याचं एक वेगळं रूप आपल्याला दिसू शकतं। हा नेमका प्रवास कसा राहतोय लोकांच्या बदलत्या राजकीय मानसिकतेचा? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2014 पर्यंत म्हणजे 1999 ते 14 या 15 वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये एक प्रकारची स्थिरता होती की दोन मोठ्या आघाड्या होत्या आणि त्यातले पक्ष स्थिर स्थावर झालेले होते। मात्र त्यामध्ये या सर्व पक्षांचं असं झालेलं की त्यांचा विस्तार होत नव्हता आणि 14 मध्ये पहिल्यांदा सर्व पक्षांनी असं ठरवलं की आपण स्वबळावर निवडणूक लढवायची आणि स्वतःचा विस्तार करण्याचा प्रयत्न करायचा। त्यामध्ये सर्वात जास्त यश भाजपला आलं 14च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि त्यासाठी मोदी फॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत होता। मात्र त्याने राज्याच्या राजकारणाला स्थिरता प्राप्त झाली नाही। भाजप खूप मोठा पक्ष ठरल्यामुळे शिवसेनेची जी इनसेक्युरिटी होती ती खूप जास्त वाढली आणि त्यातनं शिवसेना नवे मार्ग शोधायला लागली आणि 2019 नंतर हा प्रवास अधिक तीव्र झाला की 14 पर्यंत महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये युतीमध्ये जी शिवसेना मोठा पक्ष असायची ती 14 नंतर छोटा पक्ष झाली आणि खूप मोठ्या अंतराने छोटा पक्ष झाली आणि ही परिस्थिती शिवसेनेला फारशी मानवणारी नव्हती, त्यांना पटतही नव्हतं आणि ती त्यांना बदलायची होती। आणि त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जे एक समसमान राजकीय बल निर्माण झालेलं होतं ते सुद्धा तुटत नव्हतं। म्हणजे काँग्रेस एक असा विस्मयकारी पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये की दरवेळेस असं वाटतं की काँग्रेसचं संपूर्ण सफाया होणार आणि विधानसभेमध्ये तो परत एकदा ताकदीने उभा राहतो। तो सर्वात मोठा पक्ष होत नाही पण तो संपत नाही। म्हणजे 14च्या निवडणुकीमध्ये 19च्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला दिसलेलं आहे आणि या लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपल्याला ते दिसलेलं आहे। तो मोठा पक्ष झालेला आता तो सर्वात मोठा पक्ष राज्यातला झालेला आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुद्धा ही स्पर्धा होती की आपल्याला जास्त मोठा पक्ष व्हायचा आहे, आघाडीतला मोठा पक्ष व्हायचा आहे आणि ते केवळ राजकीय समीकरणांच्या जोरावरती होणार नाही हे स्पष्ट दिसत होतं आणि त्यातनं मग मराठ्यांमधला असंतोष पुढे आला आणि त्या असंतोषाला हवा देण्याचं काम प्रत्येक राजकीय पक्षाने केलं। विशेषतः मी असं म्हणेल की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्या असंतोषाला हवा देण्याचं काम केलं आणि तो एकमेकांविरुद्ध वापरण्याची सुद्धा त्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला। मात्र 14 ते 19 या काळामध्ये राज्यातल्या मराठा आरक्षणाच्या राजकारणाची जी दिशा होती ती तीव्रतेने भाजप विरोधी नव्हती आणि याचं एक महत्त्वाचं कारण असं होतं की एकतर भाजपने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला होता। फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी वारंवार आश्वासनं दिली, त्या दृष्टीने पुढाकारसुद्धा घेतला आणि ते देण्याचा प्रयत्न करतोय असं त्यांनी निदान मराठा समाजाला दाखवलं तरी। त्यामुळे मराठा समाज हा 19च्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजपसोबत होता आणि तसा तो या निवडणुकीमध्ये सुद्धा किमान निम्म्याने तरी तो फडणवीस आणि भाजप यांच्या मागे तो उभा राहिलेला आपल्याला दिसतो।
मात्र एकूणच मराठा आरक्षणाचा प्रवास जर आपण बघितला तर मराठा आरक्षणाची जी मागणी तयार झाली त्या मागणीच्या मुळाशी गावागावांमध्ये मराठा आणि दलित यांच्यामधला जो संघर्ष होता, आणि संघर्ष म्हणण्यापेक्षा आरक्षणामुळे आणि एकूणच समाज प्रबोधनामुळे मागील 50-60 वर्षांमध्ये दलितांची परिस्थिती जी झपाट्याने बदलू लागली, म्हणजे ती आर्थिकदृष्ट्या सर्वांची बदलली असं मी नाही म्हणणार, मात्र तो संघटित झाला. काहींना आरक्षणामुळे नोकऱ्या लागल्या, ते चांगल्या ठिकाणी गेलेत, आणि त्यामधून गावागावामध्ये मराठ्यांमध्ये एक अशी मानसिकता तयार झाली की आरक्षणामुळे दलित आमच्या पुढे निघून जात आहेत. आणि हा गावागावांमधला जो संघर्ष होता तो शिवाजींचे भगवाधारी आणि आंबेडकरांचे निळ्या झेंडेवाले या स्वरूपाचा तो एक संघर्ष 70च्या दशकापासूनच तो तयार होत होता. मात्र 1919 नंतर अचानकपणे असं घडलं, आणि विशेषतः 21-22 नंतर, की जरांगे पाटलांचं आंदोलन उभं राहिलं, आणि या जरांगे पाटलांच्या आंदोलनातून दलित फॅक्टर हा दूर झाला आणि तिथे ओबीसी फॅक्टर आला, आणि मराठा आरक्षणाला एक नवीच किनार मिळाली, आणि ती किनार होती दलित विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध ओबीसी. आणि यामुळे 24च्या निवडणुकीत आपल्याला असं बघायला मिळालं की मराठा आणि दलित हे परत राजकीयदृष्ट्या एकत्र आलेत, मोठ्या प्रमाणात ते एकत्र आलेत. खरं तर दलित हे काँग्रेसपासून आणि राष्ट्रवादीपासून मागच्या 20-1 वर्षांमध्ये दूर जात होते. म्हणजे त्यातनं महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पक्षाची मतं वाढली होती, वंचित महाराष्ट्रामध्ये वाढलं होतं, भाजपसुद्धा महाराष्ट्रामध्ये वाढलं होतं, कारण मराठ्यांचं प्राबल्य असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं दलित मतदार हे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये दूर जात होते, आणि त्यांना जिथे जो पर्याय होता तिकडे ते जात होते. मात्र 19-20 नंतर ही परिस्थिती बदलली, आणि मराठा आरक्षणाला मराठा विरुद्ध ओबीसी किनार लागल्यामुळे दलित आणि मराठा यांना एकत्र येण्यासाठी पुन्हा अवकाश तयार झाला, आणि तसे ते एकत्र सुद्धा आलेत, अनेक मतदारसंघात ते एकत्र आलेत, आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळाला. हा शिफ्ट जो तुम्ही म्हणालात की दलित विरुद्ध मराठा, तो मराठा विरुद्ध ओबीसी हा जो शिफ्ट झाला, त्याची कारणं कशात दडलेत नेमकी? म्हणजे ह्याला एक्झॅक्ट कारण काय ठरलं असेल? एक्झॅक्ट कारण खरं तर सांगणं फार कठीण आहे. म्हणजे ते त्याच्यात राजकीय गोष्टी बऱ्याच आहेत की कशा? की हे पूर्णपणे राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन हे घडवण्यात आलेलं आहे, हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग यातला हा सुद्धा आहे की नाही म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजपचं जे प्राबल्य वाढलं ते देशभरामध्ये जसं वाढलं की ओबीसी हा भाजपच्या मागे गेला, तसा तो महाराष्ट्रात सुद्धा गेला. आणि 10 वर्ष सातत्याने केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये आधी 5 वर्ष आणि आत्ताची ही 2 वर्ष सत्ता असल्यामुळे महाराष्ट्रातला ओबीसी सुद्धा एका स्तरावरती त्याचं राजकीय सबलीकरण झालं, आणि त्यातनं हा संघर्ष पुढे यायला लागला. म्हणजे जे दलितांचं सबलीकरण आंबेडकरी चळवळीमुळे झालेलं होतं ते ओबीसींचं सबलीकरण ओबीसी भाजपच्या मागे गेल्यामुळे आणि भाजप सत्तेत असल्यामुळे, आणि मोदीसुद्धा स्वतःला ओबीसी म्हणवून घेतात, या सर्व प्रक्रियेतून जे झालं त्यातनं आता हा संघर्ष जो आहे हा मराठा विरुद्ध दलित न होता तो आता शिफ्ट झालेला आहे, आणि तो आता मराठा विरुद्ध ओबीसी असा झालेला दिसतो. विधानसभेकडे आपण पूर्ण जाणार होतो, पण आता ओबीसी आणि मराठ्यांचा मुद्दा चालूच आहे म्हणून मी त्याला हा जोडून विचारतो की आता महाराष्ट्रात विधानसभा येऊ घातलेली आहे, आणि आत्ता आपण बघितलं की ऑलरेडी लोकसभाच स्थानिक पातळीवर गेलेली आहे, जातीजातींचे मुद्दे लोकसभेलाच उपस्थित झालेले आहेत. तर विधानसभेला ह्याचं चित्र नेमकं काय असू शकतं? काय आव्हानं महायुतीसमोर आहेत आणि महाविकास आघाडीसमोर आहेत? आणि त्याला बॅकग्राऊंड आपण देऊया मराठा वर्सेस ओबीसी हा संघर्ष. म्हणजे यामध्ये महायुतीकडे अजूनही साधारण 2.5 ते 3 महिने त्यांच्या हातात आहेत या मुद्द्यावरती तोडगा काढण्यासाठी. पण हे सुद्धा तेवढंच खरं आहे की हा तोडगा राज्यस्तरावरती निघणार नाही, तो संसदेतच निघणार, आणि त्यासाठी खुद्द मोदींना पुढाकार घ्यावा लागणार. आणि त्यांची राजकीय इच्छाशक्ती जर आपण बघितली तर ते तसं करू शकतात. मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत ते जे करतील ते त्यांना देश पातळीवर सुद्धा करावं लागणार, आणि ती रिस्क ते घेतील की नाही हे आपण स्पष्टपणे आज सांगू शकत नाही. आणि त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जर भाजपला सोडवता आला नाही
तर तो पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा एवढाच प्रभावी ठरणार आणि लोकसभा स्थानिक झाली तशी ती विधानसभासुद्धा अधिकाधिक स्थानिक होणार. मात्र विधानसभा अधिकाधिक स्थानिक होणार याचा अर्थ असा नाही की ती पूर्णपणे महायुतीच्या विरोधात जाणार. लोकसभा स्थानिक होत जाणं हे भाजपसाठी कधीही चांगलं नव्हतं. बरोबर, ती देशपातळीवर ठेवणं त्यांच्या आणि या बाबतीमध्ये विरोधकांनी ती स्थानिक करत अगदी योग्य राजकीय खेळी खेळली. मात्र विधानसभेमध्ये आपण तसं म्हणू शकणार नाही. विधानसभेमध्ये राज्यस्तरावरती महाविकास आघाडींनी आधीच एक नॅरेटिव्ह तयार केलेला आहे आणि या नॅरेटिव्हला छेद देण्यासाठीचा काउंटर नॅरेटिव्ह हा महायुतीला लोकसभेतही तयार करता आला नाही आणि आजही त्यांच्याकडे देशपातळीवरती किंवा राज्यस्तरावरती असे कोणतेच मुद्दे नाहीत की ज्यातनं तो हे नॅरेटिव्ह तयार करू शकतील महाविकास आघाडीच्या विरुद्ध. या परिस्थितीमध्ये ही निवडणूक अधिकाधिक स्थानिक होत जाणं म्हणजे जेवढा गोंधळ वाढेल तेवढा गोंधळ निर्माण करत जाणं हे भाजपच्या पथ्यावरती पडणारं आहे. विधानसभेमध्ये हे त्यांच्या पथ्यावर पडणारं आहे. कारण ते स्वतः नॅरेटिव्ह देऊ शकत नाही, महाविकास आघाडीचा नॅरेटिव्ह ते बदलू शकत नाही. तर अशा याच्यामध्ये स्थानिक पातळीवरती जेवढा गोंधळ होईल तो तेवढा त्यांच्या तो पथ्यावरती पडू शकतो, तो तेवढा त्यांच्या फायद्याचा ठरू शकतो. आता विधानसभेला नेमकं आता पॉलिटिकल पार्टीचं जे स्ट्रक्चरचं जे आपण मगाशी म्हटलं की बऱ्याच प्रमाणात उलथापालथ झाली 19 नंतर, 14 नंतर ती धुसफूस वाढली, 19ला तिला मूर्त स्वरूप मिळालं. पण आता हे परत म्हणजे ही अस्थिरता मोडण्याच्या दिशेने हे जाईल का हे स्ट्रक्चर विधानसभेच्या दृष्टीने? कारण का आत्ता जेव्हा विविध खासदार जे आहेत, निलेश लंके आहेत, ते त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये असं सांगितलं की मी अजित पवारांकडनं शरद पवारांकडे का गेलो. आता ही एक सुप्त भीती अजित पवारांच्या मनामध्ये सुद्धा बसलेली आहे की काय जरी शरद पवार म्हणाले की बंडखोरांना जागा नाही आहे, उघडपणे जरी मुलाखतीमध्ये म्हणले असतील, तरी निलेश लंकेंसारखी आणखीही काही माणसं असू शकतात की जेणेकरून ती ऐनवेळी विधानसभेच्या वेळी पक्ष बदल करू शकतात, अजित पवार गटातून शरद पवार गटाकडे जाऊ शकतात. सेम इकडेही एक शिंदेगड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आपण हे समीकरण जोडलं तर हे स्ट्रक्चर इथून पुढे आणखीन बिघडत जाणार आहे की त्याचं काहीतरी एक मूर्त स्वरूपात पुन्हा एकदा बांधणी होईल आणि पूर्वीसारखं 2+2 अशा स्ट्रक्चरमध्ये येऊ शकतं विधानसभेच्या दृष्टीने? महाराष्ट्रात जे घडतंय ते महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्ष आणि जे प्रभावी राजकीय नेते आहेत ते राजकीय स्तरावरती महाराष्ट्रातलं जे पार्टी स्ट्रक्चर आहे ते ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीस त्यांच्या दृष्टीने, शरद पवार त्यांच्या दृष्टीने. मात्र हे अस्थिर झालेलं जे पार्टी स्ट्रक्चर आहे त्यामागे आणखीही खोलवर कारणं आहेत. आणि ही खोलवर कारणं अशी आहेत की महाराष्ट्रामध्ये विविध समाजांचं सबलीकरण झालेलं आहे, मात्र त्या प्रमाणामध्ये त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. आता राजकीय सबलीकरण ज्यावेळेस वेगवेगळ्या समाजांचं होतं त्यावेळेस ती जी अनुभूती आहे, ती अभिव्यक्ती जी आहे ती राजकीय पक्षांच्या माध्यमातून पुढे येते. म्हणजे यामध्ये आपण बिहारचं उदाहरण घेऊ शकतो की बिहारमध्ये असे अनेक प्रभावी छोटे मोठे पक्ष आहेत. राष्ट्रीय जनता दल, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, जनता दल युनायटेड, चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी आणि याशिवाय सुद्धा तिथे कम्युनिस्ट पार्टी आहे आणि इतरही छोटे छोटे पक्ष आहेत की जे राज्यस्तरावरती 5 ते 10% मतं ते स्वतःकडे ते ओढून आणू शकतात. ही परिस्थिती आपण जर तमिळनाडूमध्ये बघितलं तर तमिळनाडूमध्ये मागील अनेक वर्षांपासून आहे. तिथलं जे द्रविडियन मॉडेल आहे तिथे 2 द्रविडियन मोठे पक्ष, मात्र त्यांच्यासोबत युती असलेले, आघाडी असलेले अनेक छोटे छोटे पक्ष हे तमिळनाडूमध्ये आहे. आता त्याला भाजप तिथे छेद देण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांना ते यावेळेसही ते जमलेलं नाही. केरळमध्ये सुद्धा अनेक छोटे पक्ष आहेत आणि 2 मोठे पक्ष आहेत. तर हे जे छोटे छोटे पक्ष आहेत, तमिळनाडूतले असो, केरळमधले असो, बिहारमधले असो, तर हे छोटे पक्ष सबलीकरण झालेल्या समाज गटांचं प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्रामध्ये तसं राजकीय प्रतिनिधित्व तयार झालेलं नाही. तसे प्रयत्न होत आहेत. म्हणजे जानकर यांचा जो पक्ष आहे हे त्याचं उदाहरण आहे. सो असे प्रयत्न महाराष्ट्रामध्ये सातत्याने सुरू आहेत आणि जोपर्यंत हे प्रयत्न पुढे जाणार नाहीत किंवा त्यांना एक राजकीय स्वरूप मिळणार नाही राजकीय पक्षांच्या माध्यमातून,
तोपर्यंत महाराष्ट्रातली परिस्थिती या प्रकारचीच अस्थिर राहणार. म्हणजे एखाद्या आघाडीला बहुमत मिळेल, मात्र त्यातनं एक स्थिर राजकीय संस्कृती तयार झालेली आहे असं आपण म्हणू शकणार नाही. त्यामुळे हा जो प्रवास आहे हा एक दीर्घ पल्ल्याचा प्रवास महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. म्हणजे आत्ता अस्थिरता असली तरी कधीतरी ते एक वेगळ्या मूर्त स्वरूपात जाईल, जे पूर्वीचं होतं ते जाणार नाही, पण वेगळ्या मूर्त स्वरूपात जाईल, ते वेगळ्या मूर्त स्वरूपामध्ये जाईल. आता ते नेमकं मूर्त स्वरूप काय असेल ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे यामध्ये असं असू शकतं की एका बाजूला एक प्रभावी पक्ष आणि त्याच्यासोबत अनेक छोटे छोटे पक्ष. म्हणजे खरं तर भाजपसाठी ही संधी 1919 मध्ये होती, ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी वेगळी चूल मांडली. त्यावेळेस भाजप इतर अनेक छोट्या छोट्या पक्षांना एकत्र घेऊन स्वतःचाही प्रभाव वाढवू शकला असता आणि छोट्या पक्षांना सुद्धा राजकीय अवकाश तो उपलब्ध करून देऊ शकला असता. पण त्यांनी ते केलं नाही. त्यांनी ते इतर पक्ष फोडण्याचा मार्ग अवलंबला. आज काँग्रेसकडे सुद्धा तशी संधी आहे की काँग्रेस लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे आणि काँग्रेसने वंचितला सोबत घेऊन, शेकापला सोबत घेऊन, कम्युनिस्ट पक्षांना सोबत घेऊन असे छोट्या छोट्या पक्षांसोबत आघाडी निर्माण करून एक वेगळा राजकीय अवकाश महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते निर्माण करू शकतात. तर पण मात्र या दिशेने आजही हे राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत असं दिसत नाही. हां, मग मी तेच विचारणार होतो की विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आता लोकसभेचं घोडा मैदान त्यांनी मारले नाही, मोठा पक्ष बनले काँग्रेस. जसं भाजपच्या पराभवाचं आपण कारणमीमांसा करतो, तसंच काँग्रेसच्या ह्या विजयामागची सुद्धा कारणं आपण बघितली पाहिजेत. आणि आता विधानसभा डोळ्यासमोर ठेवता काँग्रेस आत्ता दादा पक्ष आहे महाविकास आघाडीतला, किंवा त्यांच्यात अजूनही धुसफूस असू शकते किंवा ती नंतर बाहेर येणार नाही की कोण मोठा पक्ष, कोण दादा पक्ष, कोणाच्या जागा वाटपामध्ये काय परिस्थिती राहील हे येणाऱ्या काळात कळेलच. पण भाजपची एकीकडे महायुतीकडे एक जबाबदार मोठा पक्ष म्हणून आणि काँग्रेसची इकडे महाविकास आघाडीतला आत्ता होऊ घातलेला मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रातला विधानसभेच्या दृष्टीने काय स्ट्रॅटेजी असू शकतात? तुम्ही जे आत्ता छोट्या छोट्या पक्षांना एकत्र आणण्याचा जो बेस सांगितला त्याला धरून काय सांगाल सर? आता परवा जी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली ती आघाडीसाठी फारच आशादायक होती आणि त्यामध्ये सर्व नेत्यांनी वारंवार छोट्या पक्षांचा उल्लेख केला आणि असं म्हटलं की आम्ही या सर्व पक्षांना एकत्र घेऊन, आणि यावेळेस एकत्र घेणं म्हणजे त्यांना जागा देणं सुद्धा आहे. लोकसभेत ते दिलेल्या नव्हत्या, त्यामुळे आम आदमी पक्षाला, शेकापला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला, कम्युनिस्ट पक्षाला यावेळेस जागासुद्धा द्याव्या लागणार. आणि त्या जागा देऊन आणि या 3 मोठ्या पक्षांना सुद्धा व्यवस्थित जागा वाटप त्यांचं होऊन ही अशी एक भव्यदिव्य महाविकास आघाडी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र या आघाडीतला कोणताही पक्ष आणि त्या पक्षांचे स्थानिक नेते हे पक्षशिस्तीला फारसे पाळणारे नाहीत आणि त्यामुळे महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये सर्वात जास्त बंडखोरीला तोंड द्यावं लागू शकतं आणि हे परत एकदा भाजपच्या पथ्यावर पडू शकतं. मात्र भाजपची परिस्थिती जास्त अवघडलेली याच्यासाठी आहे की भाजपला 2 मोठ्या पक्षांना अकोमोडेट करायचं आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष, आणि त्याशिवाय युतीमध्ये आधीपासून जे छोटे छोटे पक्ष आहेत त्या सर्वांना सुद्धा जागा वाटपामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. आणि आत्ता भाजपचे जे 105-106 आमदार आहेत त्यांना सुद्धा नाराज करायचं नाही. त्यामुळे भाजपसाठी सुद्धा ही परिस्थिती अत्यंत अवघडल्यासारखी आहे आणि त्यांना सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरीला तोंड द्यावं लागू शकतं. भाजपचे उमेदवार कदाचित बंडखोरी करणार नाहीत, मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे उमेदवार बंडखोरी करणार नाहीत याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये बंडखोरी दोन्ही बाजूंनी होणार आणि अनेक मतदारसंघांमध्ये आपल्याला बहुकोनीय लढत बघावयास मिळू शकते. जवळपास एक वेबसिरीजचा फिनालेकडे चाललो आहे असं मला वाटतंय की 19ला सुरुवात झालेली ही वेबसिरीज आता विधानसभेच्या टप्प्यापर्यंत आहे आणि त्याच्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पण निवडणुका येणार आहेत. म्हणजे ह्या 2 महत्त्वाच्या टप्पे झाल्यानंतर तिकडे काय वेगळी चुरस असेल या सगळ्या पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये तेही पाहण्यासारखं असेलच. पण जाता आता सर शेवटला पुन्हा एकदा सामाजिक मुद्द्यांकडे आपल्याला यावं लागेल, कारण का सुहास पळशीकर आहेत, त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं होतं की भीषण परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सध्या आणि जातीजातींचे समूह एकमेकांविरोधात उभे ठाकतील की काय अशी विधानसभेत परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर या अँगलकडे मला यायचं होतं या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर. राजकीय गोंधळ आहे तो कधी ना कधीतरी सुटेल,
किंवा स्वार्थासाठी म्हणा किंवा सत्तेसाठी म्हणा स्ट्रक्चर कायम बदलत राहील, हेच स्ट्रक्चर कायम राहील हे सांगता येत नाही आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण समाजात एकदा ती तेढ निर्माण झाली, राजकीय समजाची असेल किंवा सामाजिक समजांची असेल, ती तेढ निर्माण झाली की ती भरायला फार काळ द्यावा लागतो किंवा त्या परिस्थितीत जगणं फार कठीण होऊन बसतं. अस्वस्थता फार वाढते, अस्थिरता फार वाढते, ती आर्थिकदृष्ट्याही वाढते हळूहळू. तर एक्झॅक्टली ही परिस्थिती कुठे घेऊन चालली आपल्याला, तुम्हाला काय वाटतं? ही खरंच भीषण परिस्थिती वाटते तुम्हाला? ही आज खूप भीषण परिस्थिती वाटते आहे ती याच्यासाठी की मागच्या 10 वर्षांमध्ये देशामध्ये एकंदरीत ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या राजकारणाचा प्रसारमाध्यमांमधून बोलबाला होता, त्यातनं सत्ताधारी पक्ष आणि प्रसारमाध्यमं यांच्याकडनं एक चित्र असं उभं करण्यात आलेलं होतं की हिंदू मतदार आणि एकूणच हिंदू जनमानस हे कन्सॉलिडेट झालेलं आहे. आणि त्याचं चित्रण अशा पद्धतीने होत होतं की हिंदू समाजांमधले स्वतःचे जे त्यांच्या अंतर्गत जे विरोध आहेत, अंतर्विरोध जे आहेत, ते अंतर्विरोध आता तेवढे महत्त्वाचे उरलेले नाहीत. मात्र विशेषतः कोविडच्या काळापासनं ज्या प्रकारे आर्थिक समस्यांना आपल्या देशातील गरिबांना, लोअर मिडल क्लासला तोंड द्यावं लागलं, त्यातनं हे मुद्दे परत एकदा ज्याला आपण जातीय समीकरणं म्हणू त्याच्याकडे ते वळलेले आहेत. आता भारतासारख्या समाजामध्ये जिथे अगदी हजारो वर्षांपासून समाज हा वेगवेगळ्या गटांमध्ये विभागला गेलेला आहे, तिथे आर्थिक मुद्दे हे नेहमीच स्वतःच्या समाजाच्या चष्म्यातून बघितले जातात. म्हणजे मी आधी जसं म्हटलं तसं शेतकरी या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होता. मात्र त्याला स्वरूप कसं आलं की मराठा हा महायुतीच्या विरुद्ध गेला, जाट हा हरियाणामध्ये भाजपच्या विरुद्ध गेला, पण हा मराठा हा जात शेतकरी आहे आणि शेतकरी स्वतःच्या परिस्थितीवरती खुश नाही, त्याला त्याच्या मनासारखं उत्पन्न मिळत नाही आहे. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे समाज प्रबोधनही कमी झालेलं आहे आणि राजकीय पक्षांनी सुद्धा आर्थिक मुद्द्यांना तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीही महत्त्व दिलेलं नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा आर्थिक विवंचना तयार होते त्याचं पहिलं रूप जे आहे ते सामाजिक विभागणीतनं पुढे येतं. आणि मागच्या 10 वर्षांमध्ये एक जी हिंदुत्वाची अंब्रेला तयार करण्याचा प्रयत्न झाला होता, त्याला आता वेगवेगळ्या ठिकाणी छिद्र पडलेली आहेत आणि त्यामुळे ही परिस्थिती आता अधिक भीषण वाटते आहे. आणि जर आपण 24चा निकाल हा जर आपण बेस धरला की इथून आता सुरुवातीला मी जसं म्हटलं की एक शिफ्ट सुरू झालेला आहे, हा शिफ्ट जर असाच कायम राहिला आणि तो पुढील 5-6 वर्षांमध्ये असाच कायम राहणार, तर सामाजिक तणाव वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला नक्कीच वाढलेला दिसेल. त्यातनं अनेक ठिकाणी गावस्तरावरती विशेषतः समाज गटांमध्ये अत्यंत तीव्र विद्वेषाची परिस्थितीसुद्धा निर्माण होणार आणि इथे राजकीय नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे की या वैमनस्याला अगदी शिगेला न नेता त्यात कसं राजकारण करायचं आणि निवडणुकीनंतर परत सर्व समाजांना एकत्रित आणण्याची मोठ कशी बांधायची, हे राजकीय नेतृत्वाला खऱ्या अर्थाने साध्य करायचं आहे. बरोबर बरोबर. सर खूप खूप धन्यवाद या विस्तृत विश्लेषणासाठी. कारण का जातींवरनं काय गोष्टी घडत आहेत, जाती अति समोर येतात म्हणजे नेमकं काय होतं आहे, त्याच्या मागचे कंगोरे काय आहेत, राजकीय अर्थ काय आहेत, ते तुम्ही समजावून सांगितले. ते समजून घेणं आत्ता फार गरजेचं होतं. कारण का तुम्ही आता शेवटला म्हटलं तसंच की परिस्थिती भीषण आहे, पण राजकीय नेतृत्वाने पुढे येणं गरजेचं आहे. ते काय येणं गरजेचं आहे तुम्ही आता समजावून सांगितलं, त्याबद्दल खूप खूप आभार. मला प्रेक्षकांना एक विनंती करायची आहे, तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सध्या राजकीय परिस्थितीवर तुमचं काय भाष्य आहे तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि सर विधानसभा येतेच आहे, आपल्याला परत परत भेटायची संधी मिळणारच आहे, त्या संदर्भाने परत भेटूच. त्यामुळे आत्ता मी तुम्हाला टाटा बाय बाय करत नाही आहे, पण प्रेक्षकांना नेहमीचं जाताना आवाहन करतो की सरांच्या मुलाखती आणखीन पुढे येतच राहणार आहेत. आणखीन विविध राजकीय विश्लेषक आपल्या प्लॅटफॉर्मवर येत असतात, आम्ही काही डेटा घेऊन तुमच्यापर्यंत येत असतो. तर या मेहनतीला तुमचंही बळ लागणार आहे, तुमचाही पाठिंबा लागणार आहे. त्यामुळे द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. धन्यवाद.